BH प्रयत्न करीत होते पण त्याच्या मुखातून शब्द निघत नव्हते. मी ऐकण्याचा प्रयत्न केला तरी मला एका क्षणात मला बधिरत्व व तिरुमलदासांना मुकत्व प्राप्त झाले. तिरुमलदास बोलण्याचा काहीच ऐक येत नव्हते. मनात सारखा एकच विचार होता, नको ते संशय मनात आले व परिणाम बधिरत्वाची प्रामी आयुष्यभर आता बधिर म्हणून असावे का? काय माझे नशीब, मी काय करू? इतक्यात नैवेद्यासाठी ठेवलेले चणे अर्थात लोहखंड तेलुगू भाषेत श्रीपादराज शरण प्रपदे अशा अक्षरात रूपांतरित आले. त्याच्यावर पांढरे शुभ्र असे पत्र दिसून आले. आम्ही बघता चघता त्या पत्राचा आकार वाढून दीर्घचत्रास झाला. भुर्जपत्रापेक्षा अतिशय पातळ स्पर्शास मृद वाटत होते. त्यावर काळ्या रंगाचे सुंदर अक्षर उमटले. तेलग लिपीत त्यावर असे लिहिले होते, श्रीकृष्णाचे निर्वाण ख्रिस्तपूर्वी 3102 साली फेब्रुवारी 18 तारखेस रात्री 2:27 झाले. प्रमादी नाम संवत्सर चैत्र शुद्ध प्रतिपदा शुक्रवार अश्विनी नक्षत्र. श्रीकृष्ण निर्याणानंतर कलियुगाचा प्रवेश झाला. हे विचित्र पाहिल्यावर माझ्या अंगास दरून घाम फुटला. अतिस्वेदनाने शरीर शक्तिहीन झाले. शरीर कंपायमान झाले. श्रीपाद श्रीवल्लभ अदृश्य रूपाने येथेच आहेत असा मनाचा निश्चय झाला. मनात विचार आला की काय माझे दुर्दैव, कुरवपुरास जाणे आता एका स्वप्नासारखे आहे. श्रीपाद नरसिंहावतार धारण करून माझा वध केला तर काहीच आश्चर्य नाही. वख धुवून पिळून वाळत टाकतात तसे शंकर भट्टास धुवून वाळत टाक अशी आज्ञा तिरुमलदासास झाली तर मी काय करू? तिरुमलदास नक्की मला वस्त्रासारखे दगडावर आपटून पिळून वाळत टाकतील. ब्रह्मज्ञाना संबंधित विषयांचा आपण आत्मज्ञानी आहोत याचा आवाणून क्वचित गुरु आपल्या शिष्यवर्गास बोध करीत. द्रव्यार्जन हेतूने एखाद्या शिष्याची प्रशंसा पण करतील. तो शिष्य अमक्या गुरुने माझी प्रशंसा केली या अहंकाराने मिरवित असतो. गुरु शिष्य दोघेही दोषाचे भागीदार होत. रजक कुलात जन्म झालेल्या तिरुमलदासांच्या करवी ब्रह्मकुलोत्पन्न अशा मला ब्रह्मज्ञानाचा बोध होणे हा श्रीपादांचा चमत्कार होय. परिसरातील इतर रजक आपल्या वृत्तीमध्ये निमग्न होते. त्यांच्यामध्ये या गहन चरित्राविषयी चर्चा करण्याची किंवा जाणून घेण्याची इच्छा पण नव्हती. आता मला श्रीपादांना शरण जावे लागेल. मी तिरुमलदासांच्याकडे पाहिले. त्यांचे मुख ब्रह्मतेजाने झळकत होते. माझ्या मनास असे वाटले की तिरुमलदास ब्राह्मण असून मी रजक आहे. त्यांचा चेहरा प्रसन्न वाटत होता. नैवेद्यात दाखविलेले चणे लोहरूप त्यजून यथावत झाले. श्रीपादांनी मला क्षमा केली असे वाटत होते. काही क्षणांत ते शुभ्र पत्र कागद अदृश्य झाले. तिरुमलदास म्हणाले, बाबा रे शंकर भट्टा, कलियुग लोहयुग आहे. कल्मषपुरीत असे हे योग आहे. माझ्या देहावसानानंतर काही काळ मी हिरण्यलोकात वास करून श्रीपादांच्या आज्ञेनुसार पुन्हा महाराष्ट्र देशात जन्म घेणार आहे. स्वामी, श्रीपादांनी तुम्हास पण मृत्यूनंतर जन्म घेण्यास आज्ञा केली. अवश्य हा वृत्तांत विस्तारपूर्वक कथन करून कृतार्थ करावे अशी विनंती. तिरुमलदास म्हणाले, एकदा मी श्रीपादांच्या मातामहाच्या घरी त्यांचे धुतलेले वस्त्र घेऊन गेलो. सुमती महाराणीचे मामा श्रीधरावधानी श्रीपादास कडेवर घेऊन खेळवित होते. दत्त दिगंबर दत्त दिगंबर दत्त दिगंबर अवधूता असा घोष करीत होते. श्रीपादांचे वय 2 वर्षांचे होते. ते किलकारी करीत खेळत होते. ते दृश्य मनोहर होते. अनायासे माझ्या मुखातून श्रीपादवल्लभ दत्त दिगंबर असे निघाले. श्रीधरावधानूंनी माझ्याकडे वळून पाहिले. इतक्यात श्रीपाद नृसिंह सरस्वती दत्त दिगंबर असे म्हणाले. ते साक्षात पूर्वीचे दत्तप्रभू असून प्रस्तुत श्रीपाद श्रीवल्लभ व पुढे नृसिंह सरस्वतींच्या रूपाने येणार याची सूचना आपल्या विशिष्ट शैलीत त्यांनी सांगितली होती.